महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक एपस्टीन फाईल लॉन्च झाली आहे आणि यामध्ये सगळे जवळपास सत्ताधारी असल्यामुळे कोण कोणाला कसं वाचवणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर खासदार निलेश लंकेपासून तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंतचे जे फोटो आहेत ते यामध्ये दिसून आलेले आहेत। त्यामुळे या पलीकडे जाऊन आणखी यामध्ये कोण कोण आहे हा प्रश्न सत्ताधारी विरोधक सोडा राजकारणाचे खरे चेहरे या मागून समोर येऊ शकतात। केसरकर, एकनाथ शिंदे, अमित शहा, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे आणि आणखी किती मोठे जाळं या भोंदू बाबाने आपल्या भोवती आखून ठेवलंय आणि त्याचा शेवट कसा होऊ शकतो याचं भयानक वास्तव आज मी तुमच्या समोर मांडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। नाशिक शहरामध्ये एका प्रख्यात अंक ज्योतिषाच्या रूपात फिरणाऱ्या व्यक्तीचा विकृत चेहरा समोर आलाय आणि त्यामुळेच महाराष्ट्र हादरून गेलाय। अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन खरात याला गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या गोविंदनगर येथील बंगल्यातून अटक केली। भविष्य बदलण्याच्या आमिषी दाखवून उच्चभ्रू वर्तुळातील महिलांची वैयक्तिक अडचण सोडवण्याच्या बहाण्याने तो त्यांचे लैंगिक शोषण करायचा। स्वतःला तो कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यतेचा वेध घेणारा म्हणून कॅप्टन अशोक खरात याला नाशिकच्या सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 मार्चला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली। विषय इतका नाहीच की यापुढे खरा भाग 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने खरातला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत सुनावले असून या प्रकरणामुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाले। अशोक खरातचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ते अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून रुपाली चाकणकर नाही वैष्णवी हगवणे प्रकरणात न्याय देऊ शकल्या आणि नाही संपदा मुंडे प्रकरणात, आणि तेव्हापासूनच महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांना राहण्याचा अधिकार नाही असं बोललं जात होतं। मात्र दादांचा आशीर्वाद म्हणा किंवा मग रुपाली चाकणकरांची किमया म्हणा त्या पदावरती टिकून होत्या। सध्या एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत खरात यांची सर्व बाजूंनी अधिक चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्याचं नाशिक पोलिसांनी स्पष्ट केले। अशोक खरातांच्या कुटुंबियांची आणि वकिलांची बाजू मिळण्याचा सुद्धा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला आणि ते अद्याप माहिती मिळालेली नाही। आता नेमकी तक्रार काय आहे आणि अटक का झाली ते समजून घेऊयात। तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्यासोबत घडलेला प्रकार हा 2019 ते 2025 या कालावधीमध्ये घडला। 2019 मध्ये कॅनडा कॉर्नर येथे अशोक खरातशी महिलेची ओळख झाली। अशोक खरातने आपल्याजवळ दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्या महिलेचा विश्वास जिंकला आणि पुढील काळात तिच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचे आश्वासन त्याने दिले आणि त्यानुसारच आपले चांगले होईल या दृष्टीने विधी करण्यासाठी खरात वारंवार त्या महिलेला कार्यालयात आणि काही ठिकाणी बोलावू लागला। महिलेच्या आयुष्यात थोडाफार बदल झाला तर ते याचंच फलित आहे असं तो सांगायचा आणि या सगळ्या प्रकरणाच्या दरम्यान महिलेचा 2021ला ठरलेला साखरपुडा सुद्धा मोडला आणि त्यावेळी हे सगळं सुरळीत करण्यासाठी धीर देत 50,000 रुपये घेतले गेले आणि पुष्कराज खडा देत कल्याण करण्याचे आश्वासन दिलं असं तक्रारीत म्हटलं। आणि याच्यानंतर नोव्हेंबर 2022ला अशोक खरातनं त्या महिलेला कार्यालयात बोलावले आणि प्रसाद म्हणून पेढा आणि पाणी दिल्यानंतर महिलेला गुंगी आली। भीती दाखवत तिच्यावर तिथे अत्याचार केला असं महिलेने फिर्यादीत म्हटले आणि अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली। फिर्यादी महिलेचे लग्न व्हावे यासाठी ती कुटुंबीय प्रयत्न करत होते। काही महिन्यानंतर सगळं पुढे सुरळीत जमून आलं आणि त्या महिलेचे लग्न झालं। हे देखील माझ्यामुळे झाल्याचा दावा खरात यांनी त्यावेळी केला आणि पुन्हा संबंधित महिलेला लग्नानंतर आशीर्वादासाठी कार्यालयात बोलावले। त्याच पद्धतीने पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीमध्ये केला आणि पुढे अशोक खरातने महिलेला धमकी दिली, प्रियशी झाली नाही तर परमेश्वराचा कोप आणि नवऱ्याचा मृत्यू अशी भीती दाखवली आणि अखेर महिलेने सरकारवाडा पोलिसांना धाव घेतली आणि फिर्याद दिली आणि हे प्रकरण पोलिसांसमोर आलं। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करत 17 मार्चला मध्यरात्रीच नाशिकमध्ये अटक केली। पोलिसांनी खरातच्या कार्यालयावरती छापा टाकला असता तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एक पेनड्राईव्ह जप्त केला आहे आणि त्यामध्ये जवळपास 56 ते 58
आक्षेपार्ह व्हिडिओ आणि CCTV फुटेज सापडलेत, तर इतर कागदपत्रे आणि पुरावे देखील पोलिसांनी गोळा केल्याचे सांगितलंय. अशोक खरातचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर, निलेश लंके आणि रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे राजकीय नेते मंडळींवरतीही विरोधक आणि सर्वसामान्य नेटकरी आता टीका करू लागलेत. काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की महिला आयोगाच्या अध्यक्षात जर भोंदूबाबाचे पाय धुताना दिसत असतील तर राज्यातील महिलांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची. खरातीच्या पेन ड्राईव्हमध्ये 56 व्हिडिओ सापडलेत हे धक्कादायक आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक म्हणून काम करत आहेत आणि खरातसाठी त्या छत्री धरून उभ्या असल्याचे फोटो आहेत. अशा माणसाला मदत करण्यासाठी पदाचा दुरुपयोग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सत्ताधारी पक्षातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा कारवाईचे स्वागत केले. एकंदरीतच जर आपण विचार करायचा जर ठरवला तर इथे अजित पवारांच्या अपघाताबद्दल सुद्धा कनेक्शन जोडलं जाते. रोहित पवारांनी आजच ट्विट करत असा प्रश्न विचारलाय की चक्क 27 जानेवारीला हा कॅप्टन अशोक खरात अजित पवारांच्या बंगल्यावर तर गेला नव्हता. अशोक खरात हे तेव्हाच करू शकतो जेव्हा अजित पवारांच्या जवळची कोणी व्यक्ती या खरातच्या संपर्कात असेल. आणि आता देवगिरी पर्यंतचा ॲक्सेस जो आहे तो रुपाली चाकणकरांनीच अशोक खरातला दिला होता का, असा प्रश्न सुद्धा सोशल मीडियावरती उपस्थित केला जातोय. दरम्यानच वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा संपदा मुंडे प्रकरण असो, महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये काहीच केलेलं नाहीये. रुपाली चाकणकर फक्त दिखाव्यापुरत्याच त्या खुर्चीवर बसून आहेत आणि त्यामुळेच तत्काळ त्यांना त्या पदावरून बाहेर करावं किंवा काढून टाकावं अशी मागणी महाराष्ट्रभरातून जोर धरते. आणि आता अमित शहांपासून तर सुनील तटकरेंपर्यंत अनेक मंत्र्यांचे फोटो या खरात सोबत समोर आले आहेत. आता निलंबित किंवा पदावरून काढून टाकायचं तर कुणाला काढून टाकायचं, आक्षेप घ्यायचा तर कुणी आणि कुणावर घ्यायचा, कारवाई करायची तर कुणावर करायची, असे अनेक प्रश्न आहेत. पण या सगळ्यांमध्ये आता असं वाटायला लागलंय की 2026ची जी भविष्यवाणी करण्यात आलेली होती त्या भविष्यवाणीनुसार हे सरकार खरोखर कोसळतंय की काय असो. गुवाहाटी, सुरत, गोवा, भरात गोगावले असो, एकनाथ शिंदे असो किंवा सगळेजण जवळजवळ अघोरी पूजा करतात आणि तशा चर्चा आणि आरोप वारंवार झालेत. आता याचमधून अघोरी पूजामधून आणखी काय काय घडेल हे माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं, अख्खं सरकार बरखास्त झालं पाहिजे? आता नेमकं बोट कुणावर ठेवायचं हा प्रश्न मी तुमच्यावरती सोडतो. ठीक आहे, सरकार बरखास्त होणे किंवा सरकार पडणे ही खूप मोठी गोष्ट कदाचित मी बोलेल असेल, पण मग याच्यामध्ये जर या प्रकरणांमध्ये जे चेहरे समोर आलेत यातील आक्षेप कुणावर घ्यायचा, बोट कुणावर दाखवायचं आणि या सगळ्यांमध्ये कारवाई नेमकी कोण करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका.